खाली दिमाग शैतान का घर. रिकाम टेकड्या आमदारांना मंत्रीपद हवंय. मंत्रीपद नसलं की आमदारांचा केवळ कामगार होतो, कम पगारी फुल अधिकारी अशी गत महाराष्ट्रातल्या काही रिकाम्या आमदारांची झाली आहे. आणि म्हणूनच डोक्याने आणि हाताने रिकामं असलेल्या धनंजय मुंडेंनी काल थेट दिल्ली येथे जाऊन गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. आपण बातम्या वाचल्या, ऐकल्या, बघितल्या असतील. यावरून महाराष्ट्रातील माध्यमांवर वेगवेगळे अंदाज सध्या बांधले जात आहेत. महाराष्ट्रभरात चर्चा एकच आहे. एकीकडे वाल्मिक कराडवर चार्ज फ्रेम होणार म्हणून मुंडे दिल्लीला गेले का, असे अनेक प्रश्न आहेत. त्यांना मंत्रीपद हवं आहे यासाठी त्यांनी अमित शहा यांची भेट दिल्लीला जाऊन घेतली का, या सर्व अंदाजातील अगदी अचूक माहिती, अचूक बातमी आज आपल्याला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. त्यामुळे मंडळी, आज हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा, म्हणजे आपल्या पूर्ण लक्षात येईल. नमस्कार, मी रिनेश रंजन. आपण पाहत आहात बातम्यांची बातमी. मंडळी, आपल्याला ठाऊक आहे, आपल्याला सर्व याबद्दल माहिती आहे. सभागृहात तुम्हाला ठाऊक असेल, कामकाज सुरू असताना दिवसाढवळ्या लहान लेकरांसारखा व्हिडिओ गेम किंवा रमी खेळणारे मंत्री कोण होते? माणिकराव कोकाटे साहेब. यांच्यावरील तुम्हाला ठाऊक असेल, सदनिका घोटाळ्यावरील सुनावणी हल्ली लागली आहे आणि आता फक्त आरोप सिद्ध होणार, पोलीस आपल्याला अटक करणार म्हणून त्यांनी, माणिकराव कोकाटेंनी आपल्या मंत्रिपदाचा तात्काळ राजीनामा दिला आणि एकच खळबळ उडाली. खळबळ कुठे उडाली? तर मंत्रिपद रिक्त झालं. आता आज उद्या केव्हाही माणिकराव कोकाटे यांना अटक होऊ शकते. त्यामुळे हे मंत्रिपद रिकामं झालं, मग कुणाची वर्णी लागणार? त्यामुळे मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे काही माजी मंत्री किंवा काही आमदार हे मंत्रिपद नसल्यामुळे शोकसागरात बुडाले होते. त्यातले काही महाभाग अगदी पिसाळल्यासारखे वागताना आपल्याला दिसले असतील मागील काही दिवसांमध्ये. त्यामुळे माणिकराव कोकाटेंचं एक मंत्रिपद रिक्त झाल्याबरोबर मंत्रिपदाच्या प्रतीक्षेत असलेले कोण कोण आहेत ते बघा. अनिल पाटील, संजय बनसोडे, प्रकाश सोळंके, संग्राम जगताप, सुनील शेळके आणि धनंजय मुंडे, या सर्वांना प्रतीक्षा लागली आहे. कशाची? तर मंत्रिपदाची. परंतु या सर्वांपैकी धनंजय मुंडेंनी आपली वर्णी लावण्यासाठी थेट दिल्ली गाठली. कारण तुम्हाला ठाऊक आहे, धनंजय मुंडेंची हल्ली प्रतिष्ठा पणाला लागली आहे गेल्या 1 वर्षभरापासून. कारण काय? तर स्वर्गीय संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड हा धनंजय मुंडेंचा अगदी निकटचा मित्र असल्यानेच धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदाचा राजीनामा घेण्यात आला. त्यांनी राजीनामा दिला नाही, जबरदस्तीने राजीनामा घेण्यात आला असं म्हणावं लागेल. त्यामुळे अप्रत्यक्षपणे धनंजय मुंडे देखील लोकांच्या नजरेत दोषी ठरलेले आहेत. अनेक लोक शिव्या घालतायत, कमेंट्समध्ये तुम्ही वाचा. त्याचप्रमाणे धनंजय मुंडेंना या प्रकरणात सह आरोपी करण्यात यावं यासाठी देखील लोकांनी अतिशय आग्रह धरला होता. अतिशय. सुरेश धस तर अगदी हात धुवून धनंजय मुंडेंच्या मागे लागले होते. त्यामागचं राजकारण काय होतं हे भाजपालाच माहिती. या प्रकरणात आणखी फरार आरोपी कृष्णा आंधळे सापडला. फरार आहे हल्ली. तो जर का सापडला तर धनंजय मुंडे आणखी अडचणीत येऊ शकतात असं लोक चर्चा करतायत. आणि त्यापेक्षा SIT किंवा CID यांनी जर आणखी खोलात जाऊन तपास केला तर धनंजय मुंडेंशी देखील या प्रकरणाचे तार जुळू शकतात असं लोकांचं म्हणणं आहे. त्यामुळे या पार्श्वभूमीवर देखील मुंडेंनी आता मंत्रिपदाविना राहणं अवघड होत चाललं आहे का? तर उत्तर आहे होय. कारण आपल्याला ठाऊक आहे की मंत्रिपद असणं म्हणजे सत्तेच्या मांडीला मांडी लावून बसण्यासारखं असतं. आपल्याच हातात सगळ्या किल्ल्या असतात. केवळ आमदार राहून सेटिंग लावणं फार काही सोपं नाही. कुठल्याही प्रकरणात मंत्रिपद हवंच असतं, ते कुठलंही असो. त्यामुळे धनंजय मुंडे मंत्रिपद मिळवतीलच अशी चर्चा हल्ली महाराष्ट्रात सुरू आहे, जोरात सुरू आहे. आणि यासाठीच गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेण्यासाठी धनंजय मुंडे थेट दिल्लीला रवाना झाले होते आणि काल त्यांची भेटही अमित शहांसोबत झालेली आहे अशी माहिती मिळते आहे. दुसरीकडे वाल्मिक कराड आणि त्यांचे सहकारी, जे काही आरोपी सहकारी आहेत, टोटल 8 आहेत, एक फरार आहे. सरकारी वकिलांच्या कामकाजात ते अडथळा निर्माण करीत आहेत सुनावणीच्या वेळी. काल झालेल्या सुनावणीत सुदर्शन घुले याला सुनावणीच्या वेळीच चक्कर आली. यापूर्वीच्या सुनावणीत तुम्हाला ठाऊक असेल, प्रतीक घुले याला चक्कर आली होती. अर्थात कुठल्या ना कुठल्या कारणावरून खटला पुढे कसा ढकलला जाईल याची काळजी आरोपींचे वकील
प्रत्यक्षपणे घेत आहेत. या गोष्टीचा देखील संबंध धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदाशी लावला जातो आहे का? तर होय. परंतु जिल्हा परिषदेच्या निवडणुका संपेपर्यंत तरी रिक्त जे मंत्रिपद आता कोकाटेंचं झालेलं आहे त्या मंत्रिपदाचं वाटप होणार नाही. जिल्हा परिषदांच्या निवडणुका आटोपतील त्यानंतरच हा निर्णय घेतला जाईल. असो मंडळी, तुर्तास थांबतो. आपल्याला नेमकं या विषयाबद्दल काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की लिहा. तुमचे विचार, तुमचं मत हे जाणून घेणं अतिशय आवश्यक आहे. त्यावरून आम्हाला अचूक अंदाज देखील बांधता येतात. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. आपल्या मित्रदोस्तांना, आपल्या सहकाऱ्यांना, आपल्या नातेवाईकांना हा व्हिडिओ शेअर करा आणि व्हायरल करण्याचा प्रयत्न करा. लाईक करायला विसरू नका. मंडळी, आमच्या स्क्रीनवर आमचा पत्ता आहे. आम्हाला आर्थिक पाठबळ आपल्या यथायोग्य आपण देऊ शकता. त्यामुळेच हे चॅनल तुमच्यासाठी तशा प्रकारचं विनामूल्य आहे. त्यामुळे तुम्ही सहकार्य करणं आम्हाला अपेक्षित आहे. असो मंडळी, पुन्हा भेटू नवीन विषयावर बोलण्यासाठी नव्या दिवशी नव्या दमानं. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.